राजकारण करायला नाही आलो, मी समाजकारण करायला आलो आहे. माझे नाव अंकुर कृष्णराव ढोणे आणि मी प्रभाग क्रमांक 36मधून सणारी डमध्ये उमेदवार आहे आणि मी बहुजन समाज पार्टीचा एक कार्यकर्ता आहे. मी प्रभाग 36मधून सणारी याच्यासाठी लढत आहे, कॉर्पोरेशनच्या इलेक्शनसाठी लढत आहे. आणि माझं मेन मुद्दे आहे म्हणजे प्रभागामधले कामं म्हणजे असं आहे, मी ज्यावेळेस 2022मध्ये मी सर्वे केला त्यावेळेस मला आढळलं का भरपूरसे कामं जे वार्डामध्ये पेंडिंग पडलेले आहे. मला वाटते कोणत्याही पक्षांनी पुढाकार नाही घेतला. त्याच्यामुळे मी ज्यावेळेस सर्वे केला त्यावेळेस मला असं वाटलं का कुठेतरी आपण समाजासाठी वार्डासाठी आपण हे काम केलं पाहिजे म्हणून सनेरी. तर मला असं वाटते का आपल्या वार्डामध्ये प्रभाग 36मध्ये रस्ते बरोबर नाही आहे, त्याच्यानंतर गटरचे खूप समस्या आहे, त्याच्यानंतर स्ट्रीट लाईटचे खूप प्रॉब्लेम आहे, आणखी ग्रीन गार्डनचे खूप प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते का मी नगरसेवक निवडून आलो तर मी ह्या सगळ्या समस्या दूर करू शकतो. आणि मला असं वाटते का आता तरी लोकांनी विचार केला पाहिजे का बा आपला BJPने आणि काँग्रेसने जे कामं नाही केले तर आपण एक बदल घडून एक नवीन पक्षाला आपण समोर आणलं पाहिजे. आणि समोर आणल्यानंतर आपण म्हणजे बदल घडल्यानंतर कुठेतरी आपल्याला असं वाटलं पाहिजे की बा आता तरी बदल झाला पाहिजे आणि आपण एक नवीन उमेदवार आणला पाहिजे म्हणून सणारी. आणि तो उमेदवार बहुजन समाज पार्टीमधून सणारी आणला पाहिजे म्हणून सणारी. आणि काही लोकांचे असे विचार आहे, बहुजन समाजाचे जे लोक आहे त्यांच्या हत्ती कॉमनच राहते, पण मला असं वाटते की मला प्रत्येक जातीच्या लोकांनी मला व्होट केलं पाहिजे. कारण की मी सिर्फ एका जातीचा नाही आहे, मी सगळ्या जातीचा एक व्यक्ती आहे ते. कारण की मला असं नाही वाटत का मी जातीची राजनीती केली पाहिजे म्हणून सनेरी. कारण की जातीची राजनीती करून सनेरी आज BJP काँग्रेस समोर गेलेली आहे. मला असं वाटते का राजनीती सिर्फ हे धर्मावरच राहीन टिकून सनेरी, धर्माच्या वर नाही जाऊ शकत. मला असं वाटते का मी राजकारण करायला नाही आलो, मी समाजकारण करायला आलो आहे. पण मला असं वाटते का मी समाजकारण कसं करणार आहे. कारण की माझ्याकडे पावर नाही आहे, मला पावर पाहिजे. तर मला पावरसाठी मला सत्तेमध्ये जाणं जरुरी आहे. आणि सत्तेमध्ये मी गेल्यानंतर राजकारण केल्यानंतरच मी समाजकारण करू शकतो. म्हणून सोनेरी ह्या सगळ्या गोष्टी आहे. मला असं वाटते का एक वेळा तरी मला संधी दिली पाहिजे. आणि संधी दिल्यानंतर आणि मी कार्यकर्ता नाही आहे, मी नगरसेवक नाही आहे, मी तुम्ही मला अर्ध्या रात्री बोला, मी अर्ध्या रात्री यायला तयार आहो. पण बाकी पक्षाचे लोक तुम्ही केव्हाही फोन करा ते येतच नाही. कोणीही राहो, कोणत्याही पक्षाचा राहो, तो म्हणते एक वेळा निवडून आल्यानंतर तो 5 वर्ष तुम्हाला तोंडच नाही दाखवत. कारण की मी पुष्कळशा वेळेस पाहिलं, आता 10 वर्ष झालेले आहे तर त्यांनी नगरसेवक नाही आहे, कोणत्याच वार्डामध्ये कोणतंच काम होत नाही आहे. मी ह्या गोष्टीचा सर्वे केलेला आहे. मला असं वाटते का आता तरी कुठेतरी बदल घडला पाहिजे म्हणून सनेरी. आता ही संधी आलेली आहे, 10 वर्षानंतर 8 वर्षानंतर आपली ही संधी आलेली आहे आणि ही संधी आपण गमावली नाही पाहिजे म्हणून सनेरी. आणि कसं आपल्या पक्षाचा माणूस मी पक्षासाठी नाही आहे, मी सिर्फ समाजासाठी आहे. पण काही लोक मला नाही का पक्षावर राजनीती करते, समाजावर राजनीती करते आणि जातीवर राजनीती करते. मला ते करायची नाही आहे. मला बस एवढं आहे, मला एक चान्स देऊन पहा. अगर मी कुठेतरी करू शकतो हे तुम्हाला असं वाटते तर मला यावेळीस 2026मध्ये मला असं वाटते का मी बहुजन समाज पार्टीच्या जे हत्ती चिन्हावर मी जे लढत आहे तर त्या हत्तीवर चिन्हावर प्रचंड बहुमताने मला विजय करा. आपण बघतोय की सध्या तुम्ही डोर टू डोर कॅम्पेन हो जेव्हा आपल्या प्रभागाच्या लोकांशी भेटतात आहे
बनतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने असे कोणते इश्यूज बघायला भेटतात आहे किंवा त्यांच्याकडनं ऐकायला भेटत आहे की जे तुम्ही निवडून आल्यावर सगळ्यात पहिले तुम्ही त्याच्यावर काम करता? शिक्षण, स्वास्थ्य, रोजगार आहे. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, मी प्रभागामध्ये सर्वे केला आहे, तर मला भरपूरसे जे जे सिव्हिल लाईनच्या प्रॉब्लेम भेटलेले आहे, त्याच्याने स्ट्रीट लाईटचे प्रॉब्लेम भेटलेले आहे. आणि स्थानिक लोकांचे म्हणजे काही घरगुती प्रॉब्लेम राहते, त्याही प्रॉब्लेम मला मिळाले आहे. म्हणजे लोक सांगतात का बा आमच्या घरी असा प्रॉब्लेम आहे, नळ पाणी बरोबर नाही येत, सिव्हिल लाईनचा प्रॉब्लेम आहे, गटर चौक होते. म्हणजे हा पुष्कळशा गोष्टी आहे जे मला मी प्रभागामध्ये घुमलो तर मला ह्या गोष्टी आलेल्या आहे. माझं हे मत आहे, यांचं कोणी राव कोणत्याही पार्टीचा अगर आलेला आहे माणूस, आणि यांचे जे वरचे जे लेवलचे जे लोक आहे, यांचं एकच आहे धोरण का बा प्रायव्हेट शाळा चालल्या पाहिजे आणि गव्हर्मेंट शाळा बंद झाल्या पाहिजे. कारण की यांना व्यापार करायचा आहे. शिक्षण म्हणलं हा एक व्यापार झालेला आहे. आता मला असं वाटतं का महाराष्ट्रामध्ये 60,000च्या वरती शाळा बंद पडलेल्या आहे. म्हणजे कुठेतरी त्या फरक पडत आहे. आणि यांनी कसा बाजारीकरण केला शिक्षणाचा, हळूहळू प्रायव्हेट शाळा बंद होत आहे आणि स्वतःच्या नावावर शाळा ते लोक खोलत आहे. BJP म्हणा या काँग्रेस म्हणा, यांच्या स्वतःच्या शाळा आहे. त्याच्यामुळे मला नाही का, मला असं वाटते की मी अगर निवडून आलो तर मी ह्या शाळा म्हणजे माझा पहिला विषय आहे शाळा, तो मला सॉल्व करायचा आहे. तो बिलकुल अपेक्षा आपल्याकडून खूप जास्त आहे. कारण की जे म्हणतात ना की ज्याला इश्यूची माहिती राहते तोच ते इश्यू सॉल्व करू शकतात. आणि अपेक्षा तुमच्याकडनं याच आहे की नक्की तुम्ही यावेळेस भारी मोबदल्याने जिंकून या आणि ज्या आपण इश्यू डिस्कस केले नक्की त्याच्यावर काम करा, ही आपल्याकडनं अपेक्षा. येणाऱ्या निवडणुकीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्या चॅनलची. धन्यवाद. जय भीम, जय संविधान.